हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल. तर आपल्याला आजच्या सेशनमध्ये पाहिजे फ्रेंड्स, कोणती पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो ह्याच्यावर क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. तर आज नोबेल पारितोषिकची घोषणा झाली फ्रेंड्स, आणि जे वैद्यकीय शास्त्रज्ञ होते त्यांना आज नोबेल पारितोषिक भेटले, 2 अमेरिकेचे आणि 1 जपानचे. तर आपल्याला त्यांच्याबद्दल पण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे फ्रेंड्स. या स्लाईडमध्ये सगळं तुमचं डेटा आणि कन्सेप्ट क्लिअर होईल फ्रेंड्स. फक्त व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, 2-4 मिनिटात आपण सगळी कन्सेप्ट समजून घेऊ. तर फ्रेंड्स, सर्वप्रथम कोणती पण आपल्याला घटना पाहिजे तर त्याची आधी पार्श्वभूमी पाहावी लागते. तर नोबेल पारितोषिकचा उगम कसा झाला बा, कशामुळे देतात ते लोकांना. तर आपण जे अल्फ्रेड नोबेल हे सायंटिस्ट होते त्याने फ्रेंड्स, त्यांचं असं स्वप्न होतं की माझी ही जी संपत्ती आहे ती मानवाच्या विकासासाठी झाली पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी ही नोबेल पारितोषिकची अशी सुरू केलं फ्रेंड्स त्याने. तर अल्फ्रेड नोबेल ते 1833 ते 1896 पर्यंत जीवन जगले फ्रेंड्स त्यांनी. आणि हे एक स्वीडिश शास्त्रज्ञ होते फ्रेंड्स, रसायनशास्त्रज्ञ. म्हणजे ते केमिस्ट्रीमधून शोध लावले फ्रेंड्स त्यांनी, जे स्वीडिशचे प्रॉपर होते. त्यांनी त्यांचा असे एक ते अभियंता होऊन गेले फ्रेंड्स. त्यांनी डायनामाइटचा प्रसिद्ध असा शोधक लावला. हा जो डायनामाइट खूप उद्ध्वस्त करणारा जो घातक असा पदार्थ होता, त्यांनी खोलवर स्पर्श करून फ्रेंड्स त्याचा शोध लावला. आणि त्यांनी 350हून अधिक शोध लावले बघा. आणि त्यांची अशी त्याच्यामुळे जगभरात ओळख झाली. पण युद्ध आणि हिंसाचारात आपल्या शोधाचा वापर पाहून त्यांना अपराधीपणा जाणवला फ्रेंड्स. आता त्याने डायनामाइटचा शोध लावला, पण लोक त्याचे दुरुपयोग करू लागले फ्रेंड्स. त्याच्यामुळे त्यांना खूप असा अपराधीपणा जाणवला. यामुळे त्यांनी असं ठरवले की आपली जी ही काही मागची संपत्ती ती सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या, सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी. त्याच्यामुळे त्याने फ्रेंड्स हे नोबेल त्याच्यामुळे सुरू केले फ्रेंड्स हा पारितोषिक. तर त्यांचा जो मृत्यूपत्र होता त्याच्या मृत्यूपत्रातील काही ऐतिहासिक निर्णय पाहू आपण, काय काय त्यांच्या मृत्यूपत्रात लिहून ठेवले फ्रेंड्स ते. तर 1895 सर्वप्रथम अल्फ्रेड नोबेल यांनी आपले मृत्यूपत्र लिहिले. आणि त्यांनी त्यांची जी संपत्ती त्या संपत्तीचं मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केली फ्रेंड्स 1895. त्याच्यानंतर 1896 अल्फ्रेड नोबेल यांचे निधन झाले बघा. आता त्यांना माहीत होतं की 1 वर्षाने आपण मरणार आहोत. त्याच्या आधीच त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहिले की माझी जी संपत्ती राहिलेली आहे ती सर्व मानवाच्या सेवेसाठी मी दान करतो आणि समर्पित करतो. तर अल्फ्रेड नोबेल यांचे 1896 लगेच मृत्यू झाले. आणि त्यांची इच्छा ही प्रसिद्ध झाली बा. त्यांना त्यांच्या मृत्यूपत्रात स्पष्ट नमूद होते की दरवर्षी जगातील सर्वोत्तम जे संशोधक असतील, लेखक असतील, संशोधक असतील आणि शांततादूत यांना माझ्या नावाने हे पुरस्कार दिले पाहिजे. हा निर्णय मानवतेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरला. बरोबर फ्रेंड्स. अल्फ्रेड नोबेल यांनी स्वतःचं न पाहता फ्रेंड्स, त्यांनी एवढी मेहनतीने कमवलेली त्यांची सगळी संपत्ती तर ह्या मानव जातीच्या सेवेसाठी समर्पित करणे म्हणजे सोपं नाही फ्रेंड्स. खूप असा छान व्यक्तिमत्व होऊन गेले ते. तर पहिला नोबेल पुरस्कार वितरण समारंभ कधी 1901 मध्ये आयोजित करण्यात आला फ्रेंड्स. आणि 1969 अर्थशास्त्राचा पुरस्कार स्वीडिश सेंट्रल बँकेने जोडला. आता स्वीडिश सेंट्रल बँकेसोबत कधी जोडला तो 1969. तर फ्रेंड्स, हे नोबेल पारितोषिक जे देतात त्याच्यासाठी काही ध्येय असतात बघा. आणि त्याच्यासाठी 6 क्षेत्रे असतात. त्या 6 क्षेत्रांमधूनच ह्या 6 क्षेत्रांमधूनच काय दिलं जातं फ्रेंड्स, त्यांना नोबेल पारितोषिक दिलं जातं. तर भौतिकशास्त्र, जे सायंटिस्ट भौतिकशास्त्रात चांगली कामगिरी करतात त्यांना निसर्गाच्या मूलभूत नियमांचा शोध लावतात, त्यांच्याबद्दल त्यांना भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक दिले जाते. त्याच्यानंतर रसायनशास्त्रात जे सायंटिस्ट पदार्थाच्या गुणधर्माचे संशोधन करतात त्यांना त्यांच्याबद्दल नोबेल पारितोषिक दिले जाते. त्याच्यानंतर फिजिओलॉजी किंवा आपली जी मेडिसिन, आरोग्य आणि जीवन विज्ञानातील प्रगती, ही ह्या प्रगतीमुळे फ्रेंड्स, ह्या मेडिसिनमुळेच आज आपल्या अमेरिकेचे जे 2 सायंटिस्ट आहेत त्यांना आज नोबेल भेटला फ्रेंड्स. आपण ते डिटेलमध्ये पाहू 2025 कोणाला भेटला. आणखी काही नावे घोषित झाली फ्रेंड्स. ते 6, 8 आणि 10, 12 ऑक्टोबरला ती नावे पण समोर येतील. शांततेचा कोणाला भेटला, सगळे फ्रेंड्स, अर्थशास्त्राचं कोणाला भेटला. हे आता फक्त मेडिसिनचे भेटलेत फ्रेंड्स 3 जणांना. तर साहित्याबद्दल पण नोबेल पारितोषिक दिलं जातं. तर मानवांची भावना आणि विचारांची अभिव्यक्ती ओळखून जे सायंटिस्ट त्याच्यावर काम करतात त्यांना साहित्याचा नोबेल दिला जातो. त्याच्यानंतर शांतीचा, जगात सलोखा आणि सुव्यवस्था ज्यांनी पाळली फ्रेंड्स त्यांना शांतीचा नोबेल पारितोषिक दिलं जातं फ्रेंड्स. एक्झाम्पल मदर तेरेसा, त्यांना पण शांतीचा नोबेल पारितोषिक भेटलं आहे. तर अर्थशास्त्र, आर्थिक विकास आणि समृद्धीबद्दल जे सायंटिस्ट शोध लावतात त्यांना त्यांच्याबद्दल दिलं जातं फ्रेंड्स. तर प्रत्येक क्षेत्र मानवजातीच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे फ्रेंड्स हे 6 क्षेत्र पण. आणि या पुरस्कारामुळे जगभरातील संशोधकांना प्रोत्साहन मिळते बा. तर पुरस्कार वितरणाची भव्य परंपरा कधीपासून आहे फ्रेंड्स, दरवर्षी 10 डिसेंबरला या दिवशी काय असतो फ्रेंड्स, जे अल्फ्रेड नोबेल आहे त्यांची पुण्यतिथी असतं आणि हा समारंभ केला जातो. तर स्टॉकहोम येथील कॉन्सर्ट हॉलमध्ये हे स्वीडनचे राजे आहेत त्यांना पुरस्कार प्रदान करतात फ्रेंड्स. हा सोहळा संपूर्ण जगात आणि थेट प्रसारित केला जातो लाईव्ह, आणि लाखो लोक अनुसरण करतात बघा ह्याच्याबद्दल. आणि शांती पुरस्कार कुठे दिला जातो, तर केवळ शांती पुरस्कार असा आहे की जो नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे दिला जातो फ्रेंड्स.
तर पुरस्कारचे घटक काय आहेत बघा, काय काय पुरस्कारामध्ये दिले जातात. तर सुवर्ण पदक दिलं जातं बघा, गोल्ड मेडल, आणि ते अल्फ्रेड नोबेल यांची प्रतिमावाला असतो बघा, आणि त्यात 18 कॅरेट सोन्याचे पदक असते बघा. तुम्हाला हा पण क्वेश्चन विचारू शकते. जर जे प्रत्येक विजेत्याला जे जाते त्या पदकावर विजेत्याचे नाव आणि त्यांनी कोणत्या गोष्टीबद्दल संशोधन केलं बा त्याचं तिथं कोरलेलं असतं फ्रेंड्स. आणि त्याच्यानंतर सुवर्ण पदक प्रमाणपत्र फ्रेंड जे स्वीडिशचे कलाकार आहेत का त्यांच्या हाताने असा सुंदर कलाकृतीचा असतो आणि तो प्रदान करण्यात येतो फ्रेंड्स. आणि जे आर्थिक बक्षीस बघा, आता 2025 साली 11 मिलियन स्वीडिश कॉर्नर म्हणजे सुमारे 1.1 मिलियन US$ फ्रेंड्स तिथे रक्कम दिली जाते, अशी रोख रक्कम दिली जाते. अनेकदा अशा संशोधित कार्यात पुन्हा गुंतवली जाते बघा ती रक्कम. आता 2025 मध्ये फ्रेंड्स आपण आपल्या आजच्या पॉईंटमध्ये येऊ. तर 2025 मध्ये हे मेडिसिनचे पुरस्कार सध्या जाहीर झालेत फ्रेंड्स. आणि त्यांना कशाबद्दल, तर इम्युन टॉलरन्सचे रहस्य उलगडलेत बघा ह्या सायंटिस्टने. इम्युन टॉलरन्स काय असते फ्रेंड्स, आपली जी इम्युन सिस्टीम आहे, कोणते पण जी रोगप्रतिकारशक्तीला आपण डिफेन्स करतो फ्रेंड्स, तर आपल्या शरीरात इम्युन सिस्टीमच करते फ्रेंड्स. आपल्या जेवढी माणसाची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असते तेवढे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते फ्रेंड्स. तर विजेते शास्त्रज्ञ आणि त्यांचे योगदान बघा, आपण 2025 मध्ये कोणाकोणाला आणि कोणत्या गोष्टीबद्दल नोबेल पारितोषिक भेटलं बघा. तर फ्रेंड्स मॅरी ब्रुनको ह्यांना अमेरिकन आण्विक जीवशास्त्र आहेत त्यांनी, आणि त्यांना फोक्स P3 बघा, फोक्स P3 जनुकाचा त्यांनी शोध लावला आणि त्यांच्या संशोधनामुळे त्यांना इम्युन नियमाची मूलभूत समज वाढली बघा, त्याच्यामुळे त्यांना नोबेल पारितोषिक भेटला. मॅरी ब्रुनको, तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं. आणि त्यांनी कोणत्या जनुकाचा शोध लावला, तर फोक्स P3, तुम्हाला हे पण लक्षात असायला पाहिजे. तर फ्रेड रॅम्सडेल यांनी इम्युनॉलॉजी तज्ञ यांनी नियामक टी पेशींचा शोध लावला बघा. ही जी टी लिम्फोसाइड ही टी पेशी असते फ्रेंड्स, ती आपल्या शरीरातील जी डिफेन्स करणारी, त्याला डिफेन्स करते आपल्या शरीरात, म्हणजे कोणते पण डिसीज वगैरे होतात का फ्रेंड्स त्यांना अपोज करणारी असते ही टी सेल. तर या प्रयोगाने उपचार पद्धतीला नवीन शोध दिले आहे त्यांनी. त्याच्यानंतर सिमोन सॅकागुची फ्रेंड्स, हे सिमोन सॅकागुची यांनी काय केलं फ्रेंड्स, तर ह्याने जपानी इम्युनिव्हर्सिटी आणि हे दोन्ही USA फ्रेंड्स. तर त्यांनी नियामक टी पेशींचा प्रथम शोध लावला. टी पेशींचा प्रथम शोध कोणी लावला फ्रेंड्स, ह्या सिमोन सॅकागुची. आणि यांनी काय केलं फ्रेंड्स, त्यांच्या कार्यात ॲटोइम्युन रोगांच्या उपचारात क्रांतिकारक ठरवत फ्रेंड्स. आता जे फ्रेंड्स हे ॲटोइम्युन डिसीज असतात, म्हणजे ते आपल्या शरीरात आपल्या सेलला मारत असतात फ्रेंड्स, त्या डिसीजबद्दल त्यांनी शोध लावला. तर पेरिफेरल इम्युन टेरेलोकॉन्स काय आहे ह्याच्याबद्दल आपण काही महत्त्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट बघू फ्रेंड्स. त्यांना काय म्हणतात बाबा, पेरिफेरल इम्युन टॉलरन्स काय असतो, तर शरीराचे आत्मसंरक्षण यंत्रणा, म्हणजे आपल्या शरीराच्या स्वतःच ती आपल्या शरीराचे रक्षण करते बघा. आपले शरीर दररोज लाखो बाह्य जंतूशी लढते. आपल्याला असं प्रश्न वाटतो बा की इम्युन सिस्टीम स्वतःच पेशीवर हल्ला का करत नाही, ती बाहेरच्याच पेशींवर हल्ला का करते बा. या तिन्ही शास्त्रज्ञांनी हे रहस्य उलगडले की त्यांनी सिद्ध केले की नियामक ही जी टी पेशी रेग्युलेटरी टी सेल हे आपल्या शरीरातील इम्युन प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवतात आणि शरीरावर स्वतःवरील जो हल्ला असतो तो रोखतात, आणि दुसऱ्या जे बाहेरच्यांना जर धोका वाढला तर त्यांचं ते नष्ट करतात आणि शरीरातील आपल्या आतल्या ते काय करतात फ्रेंड्स, हल्ला रोखतात. या शोधामुळे ॲटोइम्युन आजार जसे की मधुमेह, डायबिटीज आणि रेमॅटॉइड आर्थरायटिस हे कॅन्सर उपचार आणि आपण जे अवयव प्रत्यारोपण करतो फ्रेंड्स ह्यांची पण मोठी प्रगती होऊ शकते. तर इम्युन टॉलरन्स हे त्यांचे व्यावहारिक उपयोग काय ते पण